थांबा आणि चाललो. आता काय झालं इथं? वरबाय पुढे गेलं आम्ही पुढे जाऊ तिथे. हो काय बोलतो भाऊ. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमडे तुमचं स्वागत करतो योगी के व्लॉगमध्ये. तुम्ही बघत असाल सगळे तयारी वगैरे करून कुठं चालतायत. आता व्हिडिओ चालूच होती, आता व्लॉग आता स्टार्ट केला आहे. तर चाललो आहे आम्ही चेन्याला गोडबंदरला. म्हणजे 5 परतावण्या आहेत. म्हणजे रोहनची बायको माहेरी गेलेली, आता तिला आणायला चाललो आहे. म्हणून सगळे आम्ही तयारी करून निघालो आहे, एकदम सज्ज झालो आहे. बस लागले तिकडे नेहमीप्रमाणे वरच्या पट्ट्यात. आता सगळेजण चालत चालत बशीकडे चालले आहेत. चला मग भेटू, आजचा व्लॉग कसा काय होईल तो तुम्हाला दाखवतो. चला जाऊ आता बसीमध्ये बसू. आणि आले बघा इथे पारो, कायरा, मावशी आहे, आई वगैरे, बाकी सगळे गेलेत पुढे चालत. बस तिकडे लावले तिकडे. चला मग. तर गाईज बघू शकता भास्कररावची धांदल, गजरे बिजरे सगळे घेतलेत त्यांनी. वेणी, गजरे बिजरे अचानक भयानक बनवलंय. आपण पण अचानक भयानक ब्लॉग चालू केलाय. पद्धतशीर आता बसीमध्ये विकेल. गजरा घ्या, गजरा घ्या. काय होते पारो? पारा होते ते. हा मारतो पारो वगैरे बसले सगळे बसीमध्ये. तर आम्ही पण बसू. चल मग काय विषय, मग काय बोलशील आता? आज जायचं आपल्याला नवरीला आणायला जायचं. ठीक आहे 5 परतण्याला जायचं. कुठं 5 परत आहे बा, असं बोलायचं दादा. त्याला आपल्या अण्णा पण आलाय. आपला अण्णा बसलाय बसवायला. बसलेत आपले मंडळी. तर गाईज बघू शकता इथं ड्रम आणि ढोल, थाप ढोल पण घेतलाय. सगळी चिली पिली मागं बसले. सकाळी 7 वाजता झालाय. त्याला बसले चिली पिली मागे. अजून येत आहेत. चिपळूणचा फोटोग्राफर पण आलाय. येत आहेत बाकीचे. चला बघूया पुढे अजून कोण कोण येते ते, आणि निघू मग थोड्या वेळाने. काय रे, कुठे चालले? कोणाला? नवरीला घ्यायला. मग नवरी येणार आहे आता? हा, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला गाईज बस जागेवर खाल्ले. आता जाऊ जरा एन्जॉय करा. जुल्फे तेरी ओ उड़े जब जब जुल्फे तेरी, उड़े जब जब जुल्फे तेरी. कवारियों का दिल न रे, कवारियों का दिल न रे. जब आई से चिकने चेहरे, जब आई से चिकने चेहरे. तुझे चांद के बहाने आने देखो छत पर आजा गोरिये, छत पर आजा गोरिये. ओ मेरी जोर जबी मुझे मालूम नहीं, मैं अभी तक है हंसी और
अशा झाल्यात का तिघी नुसत्या मोबाईल काय गाणं बिणं नुसते अशाच बसायला आल्यात मजा घेतात हे काय मोबाईल मध्ये नुसते हे काय नुसते बिना मतलब घरी घरी पाहिजे होत्या घरी तिघी पण झाले काय उगाच क्लासची दांडी मारली घरी जा घरी जाओ 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 रोहन दादा की जय। इमली का ग गुवाचा ग गुवाचा गली गली काला हरणीचा हरणीचा हसते हसते एक आहे हसते हसते मध्ये रव्याचा वाला हो होठों पे ऐसी बात को न चली आई भूल जाए जैसी बात हो आई होठों पे
की गली है. तर काय जस्ट पोचलोय, जस्ट उतरलोय, सगळे उतरायला लागलेत. बस इथे पार्क केले आणि ह्याच ठिकाणी रोहनचं लग्न लागलेलं, हीच ती जागा आहे. इथंच आम्ही सेटअप वगैरे टाकलेला. हा इथून एंट्रन्स, इथे स्टेज होता नवरा नवरीचा, इथे जेवणाचा प्रोग्राम. बघा कशी कशी जागा होती ती आणि आता कशी आहे. सेटअप टाकल्यावर कशी वाटत होती. सगळे उतरतात आता बसीतून, बघू शकता. तब्बल सगळे उतरायला लागलेत. नवरा तर एक्सायटेड आहे. 10 दिवसाच्या आतुरतेनंतर भेटणार आहे मस्त सणाना तिरीरिरी. मस्त तांडा चाललाय आपला आता नवरीच्या घरी. तर कसं आहे, आलो घराजवळ की आरती करण्याची प्रथा असते. सगळ्यांची आरती केली जाते. हळद कुंकू लावला जातो. हे नवरीचं घर, काका पण आले. मस्त लाईन लागले. काकू थकणार आहेत वाटतं आरती करून. चल मारू. काय मस्त पोचलं आता नवरीच्या घरी. पारो बसले. काय बोलते पारो? हां हां, मस्त थंड हवा. आलेलो तेव्हा कधी ऑक्टोबरमध्ये आलेलो ना, नोव्हेंबरमध्ये बागाबागीचा प्रोग्राम होता तेव्हा. त्यानंतर इथे सेटअप टाकायला लावला तेव्हा आलेलो, जागा वगैरे बघायला. आणि आता परत आलो आहे. सगळे बसलेत घरात. पद्धतशीर तांडा बस, मस्त तांडा बसलाय. असं घर आहे, आपण आहे. बाकी जेंट्स मंडळ इथं बसले. हा बघ ना ज्योती, हे ज्योती. हा ज्योती खिडकीतूनच हाय करते. भावाची ग्रँड एंट्री झाली. कार्तिकची काय भाऊ ऑर्केस्ट्रा आहे क्या? फुल. ए नाही 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 नाही, ए भाई नाही नाही नाही, मस्ती चालले. मस्त पाहुणचार चाललाय. तर गाईज मस्त थंडा नाश्ता वगैरे दोनच्या सासरवाडीत भेटला. मस्त आता खाल्लं, थंडा वगैरे पिला. तर तिथं चालले जरा बैठकीचे सूत्र, कुठं काय बैठक करायची. आता जरा बैठक करतील आपले जे घेणारे वगैरे बैठकीला बसतील ते. काय बोलता काहीच? कसं वाटलं मग गाव रोंदाचं सासूरवाडी? मस्त जंगल आहे ना, मस्त बाजूला जंगल आहे, मस्त डोंगर वगैरे. आणि आपली महिला मंडळ बसले इथं आत. आणि इथं चालले जरा बैठकीचे सूत्र, कोण काय कसं काय विषय वगैरे होईल. सगळे बसलेत. मग कशी वाटते भावाची सासूरवाडी? हां कसं चिल्ड ना वातावरण, मस्त निसर्गाच्या सानिध्यात. आता काय मग विषय कसा काय आता? हां हां ओके. हां जेवण बाकी आहे. ठीक आहे ठीक आहे. मग तर जायत मस्त चाललं आता निसर्गाच्या सानिध्यात. सगळे गेलेत पुढे. दादा आणि मी चाललोय जरा पुढे. बघू आता सगळ्या मस्त पायवाट मारत मंडळी आपले बसतील वगैरे, जरा प्रोग्राम करतील.
मस्त निसर्गाचं सानिध्य आहे, डोंगर वगैरे सगळं. तर गाईज बघा मस्त निसर्गाच्या सानिध्यात सगळे बसलेले आहेत. आता बैठक होईल सगळे मस्तपैकी. रानावनात जंगल आहे. तर गाईज कसं असतं आपल्यामध्ये एकदम म्हणजे असं काय फंक्शन असलं थोडाफार एन्जॉय असतोच. हे लोक पण आपल्या इकडे आलेले जेव्हा नवरीला घ्यायला म्हणजे आपल्या सुनबाईला घ्यायला आलेले तेव्हा पण थोडा एन्जॉय मस्त झाला आपल्या इथे. पण त्याचा कसं आपण व्लॉग शूट नाही करायला 3 दिवस झालेले थकलेलो. लग्नाची गडबड हळदी वगैरे हे ते प्रोग्राम पण तेव्हा काय व्लॉग वगैरे काढला नाही. तर आता हे लोक बोलायला लागले 5 व्लॉग काढूया मस्त जाऊन एन्जॉय करू. त्यामुळे आता हा व्लॉग काढला आहे मस्त. आता सगळे बसले तिथं बैठकीचे सूत्र चालू आहेत. सगळे एन्जॉय करतील. लेडीज वगैरे बसलेत तिकडेच ते जेवण वगैरे करतील. मग जरा करू मस्त एन्जॉय वगैरे आणि इकडनं निघू. मग बघू कसं काय ते दाखवतो तुम्हाला. बोलतो काय काय आहे हिच्यात निसर्गात. काजू आहेत, आंबे आहेत, हां जाम आहेत. जाम म्हणजे आपलं एकदम वाणगाव सारखंच. वाणगाव आणि नागल्यासारखं. भरपूर मोठी वाडी आहे इकडे. हां ना. निसर्गमय वातावरण आहे इकडे. मस्त निसर्ग भास्कर काय केलेला. One hour later. तर गाईज मस्त तर जेवू जरा. मागे अजून विषय चालूच आहे. काल दाखवे कसं वाटलं एकदम निसर्ग. निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम मस्त गाय झाडं पण आहेत. काजू बिजू मस्त एकदम. दादाला बोलू दादा मग एन्जॉय वाटला का. खूप एन्जॉय केला इकडे. मग मस्त आता चालू आहेत मागे विषय चालू आहेत. जरा आम्ही जाऊ जरा आता जेवू वगैरे. महिला लेडीज वगैरे जेवून झालेत. फोन आलेला बोललो जेवू आता. चला मग आता जेवून घेऊ मस्त. चिली पिली मस्त खेळतायत फुटबॉल. गाईज मस्त जेवून घेतो आता आणि भेटतो तुम्हाला मस्त शांततेत थोड्या वेळाने. तर गाईज मस्त जेवलं आता दाबून शेपून मस्त गावरान जेवण होतं. चुलीवरचं चिकन डाळ पुरी भाकरी सॅलाड. हा बाबू बोल. सगळे जेवलेत मस्त. लेडीज वगैरे पण जेवून वगैरे रेस्ट करतायत. विचारू आत्याला काय बोलते. आत्या जेवलीस मग तू. कसं वाटलं जेवण. छान जेवण. हां मस्त. अगदी भाकरी खाली, मटण खाल्लं, वाटाणं खाल्लं. वाटाणे पण खाल्ले. वाटाणं पण खाल्लं. आम्हाला वाटाणे नाही भेटले. वाटाण्याची भाजी होती. तर पारो बसले मस्त एकदम. डोळ्याला लेन्स बिन्स लावल्यात पारोनी. हे बघा पारो. मग जेवली तू पण. हां थकले सगळे. पायल झोपले, बाबुली झोपले, आपले बसले सगळे इथे बघू शकता तुम्ही. पण आहे काय बोलशील आई. जेवली ना तू पण. मग आता काय विषय. काय विषयाला जायचा विषय. नवरा नवरीला घेऊन जायचं ना का ठेवायचं इथं. बेटा किती करायचं जायचं. हा ना. कोण लोक दाखव. चल उठव त्यांना. चला गाईज भेटो आता. बघू नवरा नवरी काय करतायत. नवरी आहे नवरा आहे मस्त. तुम्ही जेवले का दोघं जण. कपल स्पेशल जेवलेत वाटतं आत बसून. जेवण झालं आता. नवऱ्याला उत्सुकता आहे नवरीला घेऊन जायची. नवरी पण खुश आहे मस्त. सुनबाई आमच्या. मग 5 दिवस कसं मिस केलं का नाही रोनला. केलं यांनी पण मिस केलं. लय उचके येत होते याला. चला गाईज बघू आता थोड्या वेळाने निघू म्हणजे आम्ही कसं काय आता बघू. चला. तर गाईज आपल्या 2 वहिन्या इथं बसल्या मोठ्या आणि छोट्या. आणि बघू विचारू काय जेवल्या तुम्ही. काय जेवलं. मस्त वाटलं का जेवण. हां चिकन चुलीवरचं जेवण होतं मस्त. कसली बटाट्याची पण होती. अच्छा वाटाण्याची. तेच वाटाण्याच्या आम्हाला नाही. तेच आत्या पण बोलली. मग वहिनी कसं आहे इकडचं हवामान कसं आहे एकदम. वहिनीचे पण पाहुणे इकडे राहतात. वहिनी कोण राहतात आपल्या इथं. हां मावशी राहत्या त्या साईडला एकदम.
चला पाटील बोलतात ना. हा 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 आमची सून राहते हा आपली सोनी तर राहते चालेल गाईज अशा आता का हा गप्पा चालू आहे सगळ्यांच्या इकडे सगळे घरात वगैरे आता बघू निघायचा प्रोग्राम करू पण जे जे बैठकीला बसलेत ते अजून आले नाहीत हे बसलेत सगळे अजून जेवतायत भाऊ काय होईल मग कसं आहे जेवण मग डॅडी काय होईल जेवण कसं आहे मग एक नंबर चुलीवरचं जेवण हां मेडे जेवा भाई पोट भरून फार बेस ज्योती ज्योती आवाज देतोय भाऊ भाव जेलमधून सुटका करतोय हा काय बोलतो भाऊ बोल हा ज्योतीच्या जेलमधून सुटका होते हे करतोय का भाऊ मुलांनी हात पकडा नाही तर तुम्ही समजा बोलता सहलीचे मास्टर रांगेत चाला कशात चालणार दादा कुठं जायचं आता इकडनं निघालं हा गायमुख चौपाटी हे सहलीचे मास्टर आहे ते सांगतील तुम्हाला आता प्रिपेरेशन सगळं हे आहे रांगेत चालवणार आहेत आणि मी तुम्हाला सगळ्यांना तिकडे गाईड करणार आहे हा गाईड करणार तुम्हाला हे दाखवलं जाईल काय फाउंटन हॉटेल फाउंटेन आर्ट फाउंटन मागू परत सगळ्यात मोठा हॉटेल फाउंटन हा आणि पुण्याच्या नंतर त्या बागेचा नंबर दाखवते गायमुख बाग गायमुख बाग सारस बाग नंतर सारस बाग नंतर तिथून डायरेक्ट नागला बनतो समोरच आणि पुढे ना लॉन्चिंग जावं लागतं हे बघा वेस्टी ती गाडी आहे नवरा नवरीला या गाडीत न्यायचंय आण रे जरा जवळ झूम आण गाडी या गाडीतून नवरा नवरीला न्यायचंय बस बघा टाक लावायचे पंक्चर आहे गाडी सर्व्हिसिंग करून या गाडीतून नेऊ नवरा नवरीला नवरा नवरीला या गाडीत न्यायचंय अण्णा गेले अण्णा टायर आणायला गेलाय टायर गाईज बघू शकता कोंबडी चोरायला लागलाय वाचकरदा लपून न्यायला लागलाय हा शुक्रवारची तयारी ठाकरे आले आपले ठाकरे कोणती निशाणी आपली निशाणी आपली निशाणी फक्त एकच बोट ठाकरेचं काम हा अरे मग लोक काय तरी उदाहरण तुम्ही बोलता काहीतरी बरं पडलं का चुकीची गोष्ट आहे बरं हा तुम्ही झाले का नाही थंड सगळे परत बोल तुम्ही आम्ही बरं हा. तुम्ही झाले का नाही थंड झाले का नाही कशाबद्दल झाले तुम्ही होते बर्फा मुले आदिवासीत बोलू नाही बरोबर वाड्यात बोलू वारली वाली बोलू अरे दादा आता बर्फाचा पाणी पिला हा नाही लोक सगळी थंडी झाली हा हे थंड झाले का थंड झाले थंड का झाले कारण दादाचं नाव काय बरफ दादाचं नाव काय बरफ हा? का बरफ अजून असा भेटला तर सांगा बर्फ विकले आमचं पाणी आमची पारूबाई आली आमची ज्योतिबाई आमची पारू पारूबाई आपण बर्फाचं पाणी पिला का नाही तुम्ही पिला का नाही पिला तुम्हाला कसा वाटला हा बरं वाटला तर तुमच्या आत्मा तर गाईज आज चालू आहे हळद उतरवणी त्याची थोडी बाईट घेतली इथं कारण की हळद लावायला लागलेत हा बोल तर गाईज हे पळायला लागले सगळे हळद बिळद लावायला लागले मानाची हळद असते मेढे लावतोय पण कसा जरा अवतार खरा बोल हे लोक लावतायत बाकी पळाले आता आपल्याला पण लावायला लावले बस अरे बसला डॅडी
मी लावली ना सेल्फी शी अरे डाव्या बस काय मान आहे आजचा लास्ट हा हे मग अरे लावलं पाहिजे यार सगळ्यांनी लावलं पाहिजे जगन्नाथ दादा लावलं आपल्याला ह्याला लावा बघा ह्याला लावा ह्याला पळता येत ना ह्याला लाव त्याला पण पळता येत ना लाव होळी चालली होळी भास्करदा पण बघा वन साइड सगळे येलो झाले बघू शकता तुम्ही गौरी हा बोल बोल गौरी बोल ना आगे बोल ना ते दोघी बाकी आहे संदीप हे वहिनीच दोघी बाकी आहे थांब हातात ठेव तशी आणि अजून दोघं तर आहेत रिक्षा गाडी रोहित आणि आकाशात चला मग कधीतरी मला बोलले चला गाईज मस्त झालाय तर भेटाभेटीचा प्रोग्राम थोडा इमोशनल सीन झालेला पण आपण काय व्हिडिओ घेतली नाही आपण पण थोडा इमोशनल झालो काय होतं बाबा थोडा तर भेटाभेटीचा प्रोग्राम झाला नवरीला घेऊन आता आम्ही निघालोय फुल खतरनाक इमोशनल झालेलो पण काय व्हिडिओ घेतला नाही आता पण आतून भाई एकदम आपण पण जरा इमोशनल झालेलो पण कसं आतल्या भावना आपण हे केल्या फिलिंग पण एकदम नाही खतरनाक चला आता निघालो आता नवरीला घेऊन काहीच चला भाज्या पाहिजे नाही नको चला निघाली फायनली मंडळी जाऊ आता बशीजवळ तर गाईज आता निघतो आम्ही इकडनं नवरा नवरी बसतील आता बसीमध्ये जाऊ बाईकवरून आलेले ते बाईकवर जातील निघू आता बघू भेटू आता पुढे कुठे काय थांबायचं असेल तर नाहीतर डायरेक्ट घराजवळ चला भेटूया आता पुढे बघू कसं काय होते ते तुम्हाला दाखवतो इथेच होतं आपलं रोहनचं लग्न आणि साखरपुडा वगैरे या जागी झालेलं चला गाईज आता निघूया इकडनं तयारी झाले सगळी निघायची चला काय रा few moments later. गाडी अर्धा तास थांबेल चला चला काय मुकला चला नवरा माझा नवसाचा भाग 2 चला चला गाडी अर्धा तास थांबेल चला यापुढे थांबणार नाही मस्त गायमुख चौपाटी तर गाईज मस्त आता गायमुख चौपाटीला आलोय बघू शकता तुम्ही नेचर एकदम खतरनाक व्ह्यू बोल काय बोलते बाबू हा मस्त आहे वा चालेल मस्त आहे नुसतं मस्त चाललंय काही हा परत कुठे पारो आपले नागलागाव तो जंगल दिसतोय समोर याच्या पलीकडे गेलं का आपली सासरवाडी बाई नागलेगाव नागले बंदर वन साइड त्या डोंगराच्या पलीकडे मग आज दाखवायला लागलाय मासे याचे तर गाय मस्त गाय मग चौपाटीला तर थोडा फोटोशूट वगैरे करू फोटो काढू मस्त संध्याकाळचा माहोल झालेला आहे भावाची अशी वाटते एकदम हळद याचीच आहे
हळद उतरवणी झाली पण बाबाची हळद बघा हा मागून पोडून ही बघा नुसती होळी झाली होळी झाली तर चाललाय कपल शूट वन अँड ओनली भास्करदा आणि पुष्पा वहिनी आणि हा कपल आता आलाय सोबत इथं पण मस्त फोटोशूट सगळ्यांचा काय पाहिजे बाबू तुला काय पाहिजे हा बलून नाही भेटत ते बबल आहे हे काय चल घेऊया चल कायराला बबल घ्यायचे आहेत बघा एक द्या घे बाबू कोणता कलर पाहिजे घे हा ओ वाव एक नंबर आहे हा हा हे काय रे घे बेटा चल कुठलं घ्यायचंय बाबू कोणता कलर घ्यायचा आहे हा घेतला हा ठीक आहे हा घेतला चल घे चल मग चल दो इसके हाथ में चल काय रे घेतला ना थँक्यू बोल बस हा हा चला चला गाईज निघालो आता आम्ही गायमुखवरून बसीत बसू आणि जाऊ थेट घरात काय बोलते सो गाई जस्ट पोचलो आता घरात नवरा नवरी पण आलेत मस्त सगळे बशीतून उतरले मस्त नवरदेव एक्साइटेड आता जस्ट सगळे आले थकलेत सगळे कोण झोपून आले कोण मस्त एन्जॉय करत आला मस्त आलो प्रवास मस्त झाला गेलो दुपारी 12:30च्या दरम्यान आता आलो बघू शकता तुम्ही वाजलेत 7:15 मस्त एन्जॉय केला रोहनच्या 5 परतावण्या संपल्या घेऊन आलो त्याच्या बायकोला म्हणजे आमच्या सूनबाईला मस्त चला येत आहेत आता सगळे हसते हसते घरात होळी खेळून आलेत होळी हे बघा नुसते होळी खेळून हळद उतरवणीला गेलेलं का होळीला हे बघा नुसते होळी काय अवनी काय करते आणि कायरा मग आज एन्जॉय केला फुल हा ओके बघा टीव्ही बघा 1 hour later. तर गाईच कायराची मस्ती चालले बाबू काय डोडू रेस्ट करायला लागले थकले जरा पायल पण रेस्ट बघू किचनमध्ये काय चालले किचनमध्ये आता जेवण झालं वाटतं आईला ताट वाढायला आलं का बारो हा ओके आईचं ताट आपल्या सूनबाई पण मस्त चाललंय वाजलेत आता 11 चला मग आजचा जरा व्लॉग एंड करूया लवकरच जेवण वगैरे करू आणि चलो हे काय जेवण चिकन झटपट चिकन बनवला चपात्या टाइम झाला ना गुरुवार लागेल म्हणून ओके अरे घरची भाजी आणली हे ज्योतीने सुनबाईनी करून काय कोलबी मस्त लागते आणि चिकन आहे हे पण चिकन तिकडनं ना ओके चालेल चला मस्त जेवून घेऊ गाईच थोड्या वेळाने बाबू काय बोलते का का आलंय विद्याला हा
तर गाईज आता वेळ झाल्या आजचा व्लॉग एंड करायची. तर आजचा व्लॉग असा होता, नवीन सूनबाईला म्हणजे नवनवरीला रोहनच्या वाईफला आम्ही आणायला गेलो चेना घोडबंदरला. बसमध्ये फुल धमाल केली, गाणे वगैरे बोललो, तिकडे जेवण पार्टी वगैरे झाली, गायमुख वगैरे फिरलो. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला व्ह्यूज भारी येतात प्रत्येक व्लॉगला, पण तसेच आपले सबस्क्राईब पण वाढले पाहिजे. तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव योगी के व्लॉग. चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन आहे, घंटी ती पण दाबा, म्हणजे जेणेकरून माझे व्लॉग असे मी ते अपलोड केले की लगेच तुमच्या मोबाईलवर दिसतील. तर असाच तुम्ही सपोर्ट दाखवा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. योगी अभी मुलाकात होगी नेक्स्ट व्लॉग में. चला भेटूया पुढे व्लॉगमध्ये. चला कसा होतो दाखवेल तुम्हाला. चला टाटा बाय बाय.